एकूणच केवायसी प्रक्रिया ही त्याचसाठी आपल्याला राबवण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे आणि एकूण सप्टेंबरपासून ही केवायसी प्रक्रिया चालू करण्यात आलेली होती। त्यानंतर त्याला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। त्यानंतर पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आणि काल अदिती तटकरे यांच्याकडून तशी घोषणा करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा एका महिन्याची आपल्याला मुदतवाढ यासाठी पाहायला मिळते। मात्र मागील 20 महिन्यामध्ये तब्बल 21,000 कोटी हे सरकारचे अपात्र ज्या महिला आहेत, अपात्र लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्यावर कुठेतरी खर्च झाल्याचं हे स्पष्टपणे दिसतं आहे आणि जवळपास 71 लाख ही संख्या आपल्याला दिसते आहे। एकूणच केवायसी साठी जरी का मुदत एका महिन्याची असली तरी यातील किती महिला आणखीन यामध्ये समावेश होतील हा देखील एक मोठा प्रश्न आहे। काही तांत्रिक गोष्टी आहेत, दुरुस्ती असेल तर त्या देखील करण्यासाठी ही मुदतवाढ आपल्याला दिसते आहे। प्रामुख्याने आतापर्यंत पाहायचं तर 1,90,00,000 इतक्या लाडक्या बहिणींकडनं केवायसी करण्यात आलेली आहे आणि एकूण सारासार जर का या योजनेचा गाभा किंवा व्याप पाहायचा तर साधारणपणे 2.5 कोटी महिलांची संख्या ही आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळालेली होती आणि ती आता 1,75,00,000 खाली आल्याचं दिसतं आहे आणि त्यामुळे साधारणपणे याचा व्याप जर का पाहायचा तर 45,000 कोटींपर्यंतची ही संपूर्ण योजना होती, ती आता कुठेतरी 30,000 कोटींपर्यंत पाहायला मिळत आहे। दर महिन्याला सरकार जवळपास लाडक्या बहिणीच्या योजनेवर 2,500 कोटी रुपये खर्च करते आहे आणि त्यामुळे एकूणच या केवायसी मुळे कुठेतरी हा सगळा प्रकार जो आहे तो देखील आपल्याला समोर येताना दिसला आहे। मागील 20 महिन्यांमध्ये तब्बल 21,000 कोटी रुपये हे जर का पाहायचे सरकारचे कुठेतरी गेल्याचं दिसतं आणि त्यामुळे नेमकं सरकार आता पुढील पावलं कशा प्रकारे उचलतंय, या केवायसी संदर्भात पुढील प्रक्रिया कशा पद्धतीनं राबवली जाते हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। आता महिन्याभराची मुदत मिळालेली आहे पडताळणीसाठी, त्यानंतर आता आणखी या लाडक्या बहिणींच्या अपात्रतेमध्ये वाढ होणार का हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अभिषेक, या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वळणार आहोत पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। विधान परिषदेसाठी एक महत्त्वाची बातमी। अपात्र लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसलेला। अपात्र लाभार्थ्यांकडून 11 कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत। बोगस लाभार्थ्यांवर शासनाने कारवाई केली आहे। महिला शासकीय कर्मचाऱ्यांचाही या अपात्र लाडक्या बहिणींमध्ये समावेश आहे। तब्बल 11 कोटी रुपये ची लाभार्थ्यांकडून वसुली केली जाणार आहे। आपण बघतोय की लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक अपात्र लाडक्या बहिणींनी या निधीचा लाभ उचललेला होता। त्यामध्ये काही शासकीय कर्मचारी असल्याची सुद्धा माहिती होती। हा आकडा सुद्धा मोठा होता आणि आता अपात्र लाभार्थ्यांकडून 11 कोटी रुपये वसूल करण्यात आलेले आहेत। बोगस लाभार्थ्यांवर शासनाने कारवाई केली आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी शासकीय कर्मचारी महिलांचाही सुद्धा समावेश आहे। आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी सेविका असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी असतील, यांचाही यामध्ये समावेश होता। ही आकडेवारी अतिशय धक्कादायक होती आणि कुठेतरी शासनानं अपात्र लाभार्थ्यांवर वसूल केली जाणार अशा प्रकारची एक भूमिका मांडलेली होती आणि त्याच पद्धतीनं आता अपात्र लाडक्या बहिणींना मोठा धक्का दिलेला आहे। तब्बल 11 कोटी रुपये शासनानं वसूल केलेले आहेत आणि त्यामुळे आता ज्या पद्धतीनं छाननी झालेली आहे, ज्या अपात्र महिलांनी लाभ घेतलेला आहे त्यांची आता टप्प्याटप्प्यानं वसुली केली जाणार असल्याची माहिती सुद्धा मिळते आहे। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, आपण बघतोय अपात्र लाडक्या बहिणींना एक मोठा धक्का दिलाय सरकारने आणि 11 कोटी रुपये वसूल केलेत। तर राज्य सरकारकडनं सातत्यानं या संदर्भात जी स्क्रुटिनी आहे ती केली जात होती। ई केवायसी असेल किंवा इतरही महत्त्वाच्या गोष्टी असतील, ज्यामधून जे खरे लाभार्थी त्यांना हा मदतीचा जो लाभ आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न होता। या सगळ्यामध्ये बोगस लाभार्थ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळून आली होती आणि याच बोगस लाभार्थ्यांवरती आता कारवाईचा बडगा जो तो उघडण्यात आलेला आहे। शासनाकडनं या संबंधित जे काही अपात्र लाभधारक आहेत त्यांच्याकडनं जे रक्कम खर्च त्यांना देण्यात आली होती ती वसूल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि 11 कोटींची रक्कम ही वसूल देखील करण्यात आल्याचं कळतंय। त्यासोबत आणखीन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही स्क्रुटिनी आणि ही सगळी जी गोष्ट आहे, जी प्रक्रिया आहे ती सातत्यानं राबवली जाणार असून यापुढे सुद्धा जे अपात्र आणि बोगस लाभार्थी आहेत त्यांच्यावरती अशाच प्रकारे कारवाई जी ती केली जाणार आहे। आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये सातत्यानं बोगस लाभार्थ्यांवरती कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिल्या होत्या आणि त्यानंतर सरकारकडनं हे कुठेतरी मोठं पाऊल उचलताना या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे यानंतर आता
तर आता सर्व लाडकी बहिणींनी तुम्ही आता हे व्हिडिओ बघितले असेल, तर ह्यामधनं हे नेमकं कळत काय आहे की आता भरपूर असे लाडकी बहिणी जे अपात्र ठरलेले आहेत त्यांच्यावर कार्यवाही करणार आणि त्यांची वसुली करणार. तर माझं फक्त एकच विनंती आहे सरकारला, तर तुम्ही अपात्र करणार असेल तर पहिलं तुम्ही पात्र करायला नाही पाहिजे होतं. तर तुमचं या लाडकी बहिणीने याबाबतीत काय मत आहे तुम्ही कमेंट करून सांगा नक्की, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.